वीकेंड आला की प्रश्न पडतो या वीकेंडला कुठला नॉनव्हेजचा प्रकार बनवायचा. तर एक वेगळा मसाला वापरून आज आपण मस्त असं हॉटेल स्टाईल चिकन अंगारा ही रेसिपी पाहणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे. तर चिकन अंगाराची ही रेसिपी कशी करायची लगेच पाहूया. त्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेऊया. तर एका पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, त्यानंतर काही खडा मसाला घेतला आहे ज्यामध्ये 1 टीस्पून मिरे, 4 लवंगा, 2 विलायची, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्र आणि 3 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत. त्यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्या, 4 बदाम आणि 4 काजू देखील घातले आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला स्लो फ्लेमवर अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. हा सिक्रेट मसाला वापरून आज आपण हे चिकन अंगारा बनवणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांचा रंग बदललेला आहे. हे थोडंसं थंड करायला घेऊया आणि त्यानंतर आपण हे लगेच मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर करून घेणार आहोत. तर हा मसाला वापरला ना की चिकनची जी चव आहे ती अगदी रेस्टॉरंटसारखी होते. मसाला बाजूला ठेवूया. इथे 2 मोठे कांदे मी तळून घेतलेले आहेत. ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर मी काय करते ना, उन्हाळा आला की वर्षभराचा कांदा असा चिरून सुकवून ठेवते आणि मग ऐनवेळी फक्त तेलामध्ये फ्राय करायचा. जे कमी वेळेत आपला कांदा देखील फ्राय होतो, त्यामुळे गॅसची देखील बचत होते. कांदा देखील पाणी न वापरता मिक्सरला बारीक करून घेतला आहे. 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये 1 कप दही घातलं. 3 ते 4 टोमॅटोची प्युरी करून घेतली, ती देखील घातली. तळलेला कांदा आणि आपण जो मसाला केला आहे तो घातला. यामध्ये घातले पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि अर्धा कप एवढं तेल घालायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. साधारण 1.5 ते 2 चमचे मी घातलेला आहे. 1 मोठा चमचा इथे मी कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून घातली आहे. आता हे सगळे मसाले या चिकनला आपण व्यवस्थित चोळून लावणार आहोत आणि हे चिकन एक अर्धा तासासाठी तरी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतात तेव्हा आपल्याला वाटतं की पाहुण्यांना कुठला तरी नॉनव्हेजचा एक वेगळा पदार्थ करून खाऊ घालावा, पण सोपा पदार्थ काही सापडत नाही आणि मग पुन्हा आपण दरवेळेस करतो तीच चिकनची ग्रेव्ही करतो. तर अशा पद्धतीने चिकन जर तुम्ही आदल्या दिवशीच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर दुसऱ्या दिवशीचं काम अगदी सोपं होऊन जातं. चला आता लगेचच आपण हे चिकन शिजवायला घेऊया. तर पहा, इथे आज मी जास्त भांडी भरवली नाही. ज्या कुकरमध्ये मी हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना, त्यामध्येच हे आता मी शिजवून घेणार आहे. तर सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला हे हाय हीटवर शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. त्यामुळे काय होतं ना, चिकनचे जे ज्युसेस आहेत ते आतमध्ये लॉक होतात आणि चिकन आपलं छान ज्युसी आणि मॉइस्ट राहतं. मसाला खाली लागू नये म्हणून मी थोडंसं हे मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला हे अर्धा तासासाठी तरी शिजवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही ना कुकरची शिट्टी देखील करू शकता बरं का. म्हणजे झाकण लावून 1-2-3 शिट्ट्या काढल्या तरी देखील होईल. पण हे चिकन आपल्याला स्लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. जर अजिबातच वेळ नसेल ना तर कुकरच्या 2-3 शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता. पण माझं सजेशन तुम्हाला असेल की स्लो फ्लेमवरच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर स्लो कुकिंग केल्यामुळे चिकनची ही जी टेस्ट आहे ना ती अगदी रेस्टॉरंटसारखी होते. एक साधारण 10 मिनिट चिकन शिजल्यानंतर यामध्ये मी 1 कप एवढं गरम पाणी घातलेलं आहे. तर पाणी आपल्याला इथे गरमच घालायचं आहे. थंड जर पाणी घातलं ना तर टेस्ट ही बदलू शकते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की स्लो फ्लेमवर आपण हे चिकन शिजेपर्यंत शिजवून घेऊया. पहा काय सुंदर रंग आलेला आहे आणि याची तर्री पण मस्त आलेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी हॉटेलमध्ये मिळते, रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच आहे. आता चिकन शिजलं का नाही ते एकदा चेक करून घेऊया. जर शिजलं नसेल तर पुन्हा आपण एक 5-10 मिनिट आणखी शिजवून घेऊया. पण चिकन अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. तर आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, चिकन अंगारा आज आपण बनवतोय त्यामुळे ह्याला आपण कोळशाचा धूर देऊन घेणार आहोत किंवा स्मोक देणार आहोत. तर इथे मी एक निखारा घेतलेला आहे. त्यावर थोडंसं तूप, तेल किंवा बटर तुम्ही काहीही घालू शकता आणि लगेचच ह्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे हा जो स्मोक आहे ना तो भाजीला किंवा ग्रेव्हीला सगळीकडे व्यवस्थित लागेल. साधारण एक 5 मिनिटांनंतर यातला कोळसा आपण काढूया. कोथिंबिरीने ह्याला गार्निश करूया आणि मस्त आपला स्मोकी फ्लेवरचा चिकन अंगारा तयार आहे. पहा झालाय की नाही मस्त. तर या वीकेंडला नक्की करून पहा. तर हे चिकन अंगारा तुम्ही कुठल्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. रोटी, नान कशासोबतही छान लागतात. आज इथे मी बनवलेला आहे मस्त गरमागरम वाफाळता असा स्टीम राईस आणि मलबार पराठा. तर अतिशय सोपी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. नेहमी एकाच पद्धतीचं कांदा खोबऱ्याचं वाटण करून जर तुम्ही चिकन ग्रेव्ही बनवत असाल ना तर अशा पद्धतीने करून पहा. घरातल्या कोणाचाही विश्वासच बसणार नाही
की हे चिकन तुम्ही घरी बनवलेलं आहे आणि रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेलं नाही आहे. इतकं अगदी सेम रेस्टॉरंटसारखी ह्याची टेस्ट होते. ग्रेव्हीचं टेक्स्चरच पहा काय सुंदर आलेलं आहे. अजिबात पाणी वेगळं किंवा ग्रेव्ही वेगळी असं झालेलं नाही आहे. माझ्या घरी जेव्हा मी ही ग्रेव्ही बनवली होती ना, सगळ्यांना इतकी आवडली की आता प्रत्येक वेळेस अशीच चिकन करी बनवण्याची माझ्याकडे डिमांड करतायत घरचे लोक. पण खरंच सांगते, खूप छान झाली होती. जेवढी दिसायला छान दिसते ना, तेवढीच टेस्टला देखील अप्रतिम झाली होती. आमच्या घरामध्ये ना एकाच पद्धतीचं खायला कोणाला आवडत नाही, त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून मला खाऊ घालायला आवडतात आणि त्यांना देखील खायला आवडतात. म्हणून म्हणते, वेगवेगळे पदार्थ केले ना की घरचे देखील खुश होतात. आणि ही चिकन ग्रेव्ही करायला तर इतकी सोपी होती ना, माझा बराचसा वेळ यामुळे वाचला. दरवेळेस आपण चिकन वेगळं फिक्कं शिजवतो, त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण करतो, त्यामध्ये बराचसा वेळ जातो. अशी ही साधी सोपी पण टेस्टी अशी चिकन अंगाऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया लवकरच.